नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता नंदिनी जीवासोबत बोलत नसते, तर आता जीवा काय करू काही समजत नसतं. नंदिनीला आता आशीर्वाद बंगल्याच्या ठिकाणी जायचं असतं, तेव्हा आता जीवा म्हणतो नंदिनी तर आता गाडीवर बसायला तयार नाही होते, तर आता रिक्षावालाच बनून जावं लागेल. तर आता त्या ठिकाणी ऑटोची वाट बघत असते नंदिनी. तेव्हा आता ती म्हणते बरं झालं तुम्ही देवासारखे भेटलात. तेव्हा आता जीवा म्हणतो देवा नाही जीवा. तेव्हा आता नंदिनी म्हणते तुम्ही. तेव्हा म्हणतो हो मीच. शिवाने आता रिक्षावाला बनून आता नंदिनीचं प्रेम जिंकलेलं असतं. तर दुसरीकडे पार्थसुद्धा त्याला घरी जायचं असतं, तर त्या ठिकाणी आता त्याच्या गाडीची चाकची हवा निघून गेलेली असते. काव्याने प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी पार्थचं मन जिंकायचं म्हणून, म्हणजे जिंकायचं. तेव्हा आता ते रिक्षा घेऊन येते, तेव्हा तोही सुद्धा ऑटोची वाट बघत असतो. तेव्हा तो म्हणतो ऑटो प्लीज. तेव्हा त्या ठिकाणी त्या काव्या बसलेली असते ऑटोमध्ये. तर आता ते म्हणते या बसा, आपलीच रिक्षा आहे, आपण केव्हाही जाऊ शकतो, बसा. तर आता पार्थ जबरदस्ती त्या रिक्षामध्ये बसतो. तर आता काव्याला खूप आनंद होतो. तर आता काव्य त्याच्याकडे प्रेमाने बघत असते, तर तो तिच्याकडे आता थोडं म्हणजे रागीट स्वभावाने बघत असतो. तर मंडळी आता जीवा आणि काव्य दोघंही आता नंदिनी आणि पार्थचं प्रेम जिंकतील का आणि त्या दोघांचा रुसवा नाहीसा करतील का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. काय काय करावं लागतंय बिचाऱ्या दोघींना.